आणि आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेसह तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। कल्याणमधील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेसह तिघांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। रमेश म्हात्रेसह तिघांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। यावर आज सुनावणी पार पडली आणि तिघांना देखील आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेसह तिघांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आतिश, रमेश म्हात्रेसह तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच जे मुख्य आरोपी रमेश म्हात्रे आहेत त्यांच्याबरोबर ते 3 जे आरोपी आहेत त्यांना त्यांची जे आहे व्हीसीद्वारे जे आहे त्यांची सुनावणी झालेली आहे आणि त्यांचे जे वकील जे आहेत आरोपी यांची पत्नी त्यांनी आता हे जामीन अर्ज देखील दाखल केलेला आहे। आता या जामीन अर्जावरती थोड्या वेळामध्ये काय निर्णय होतो हे बघायला लागणार आहे, कारण की 3 आरोपी आणि हे मुख्य आरोपी जे आहेत ते मारहाण करताना जे आहे ते गेल्या वेळी जे आहे ते 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। मात्र गेल्या वेळेचे आहे पोलीस आणि जे वकील आहेत यांच्यामध्ये वाद झाला होता, त्यामुळे आज पुन्हा जे वकील संघटना आहे त्यांनी पोलीस आणि यांच्यामध्ये वाद पुन्हा होऊ नये याची संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेतल्यानंतर त्यासाठी मग जे जज आहेत त्यांनी व्हीसीद्वारे हे सुनावणी दिलेली आहे। निश्चितच धन्यवाद आतिश या माहितीसाठी।